थांब थांब, तुला हवं असलेलं सगळं मिळेल. हो, सगळं मिळेल. अजूनही संभ्रम आहेस का? चल चल, तुझा हा सुद्धा प्रश्न आज 100% मिटवतो बघ. तुला माहितीये, तू उजेडातल्या खोलीतून एकदम उठून अंधारल्या खोलीत गेलास तर काय होतं रे? काही क्षण काहीच दिसत नाही. म्हणजे डोळ्यासमोर असा गडद अंधार होतो ना, पण काही क्षणातच हळूहळू न दिसत असलेल्या गोष्टी नकळत दिसू लागतात. हो ना? तुझ्या आयुष्यात येणारा अंधार सुद्धा तुझी अशीच एक परीक्षा असते. पण तू विसरतोस की खरं तर अंधारात काही वेळातच तुला दिसू शकतं. पण तू त्यातून वाट काढण्याचा नाही, तू त्यापेक्षा जास्त अंधाराचा म्हणजेच आलेल्या संकटाचाच अधिक विचार करतोस आणि मग लगेच कावराबावरा होतोस. पण अंधारात वाट दिसण्याचं सामर्थ्य हे मी तुला आधीच बहाल केलंय. आता एक अत्यंत महत्वाची गुरु किल्ली आहे. जर तू ही किल्ली आयुष्यात बाळगलीस तर मी तुला लिहून देतो, तू सगळ्या परिस्थितीत निभावून नेशील बघ. एक गोष्ट लक्षात ठेव, तू काहीही करायला घे, आयुष्यात तू पडणार एवढं नक्की. हो, कारण पडणं हा सृष्टीचा नियम आहे आणि सावरणं हा माझा. नाही कळलं? अरे तू पडतोस तेव्हाच घडतोस, नाही का? सायकल चालवताना सुद्धा आधी पडलास, पण अखेर तोल कसा आला रे? सातत्य. आता तुझ्या जीवनातले ते पाढे आठव. तू त्याच गोष्टीत यशस्वी झालास ज्यात सातत्य कायम ठेवलंस. पण सातत्यासोबत तुला कायम जपावा लागतो तो संयम. कारण संयमाविना सातत्य हे अपूर्णच नाही का? त्यामुळे यापुढे जर ह्या दोन गोष्टी तुझ्या सोबत बाळगल्यास तर माझी सावली सदैव तुझ्या सोबत असेल. आणि हो, भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.